पुण्यामध्ये आपले स्वागत आहे। इथं आता आम्ही बसची वाट बघतोय। आपल्या जरा सिटिंग अरेंजमेंट वगैरे वेगळीच असते। तर आता बसमध्ये उतरलं, हे बघा असं वरती जायला ही जमनी खालची जागा आहे एकदम। तर 3 मिनिटं बाकी आहे। तर नमस्कार मित्रांनो, पुण्यामध्ये आपले स्वागत आहे। पहिल्यांदाच मी पुण्यात आलोय आणि आज आपल्याला मेट्रोचा पण प्रवास करायला भेटणार आहे। हा बघा दादा आहे। नमस्कार। दादा ऑलरेडी येऊन गेलाय पुण्याला। तर दादा कुठे फिरवणार आहे आम्हाला? बघाच तुम्हाला कळेल की आपण कुठे कुठे फिरणार आहे। तो तर मेट्रो असेल, दगडूशेठ हलवाई गणपती असतील, अशा अनेक ठिकाणांना आपण आज भेट देणार आहोत। तर आज आमच्यासोबत जॉईन राहा, कंटिन्यू राहा पुण्यामध्ये। तरी बघा मागे मंडळी पण आहेत। आता आम्ही सध्या चालतोय, गाडी बघू आता थोड्या वेळात पोचू। तिथे आम्हाला गाडी मिळेल आणि गाडीमधून गेल्यानंतरला बघू आता मेट्रोनी जाणार आहोत की कशाने जाणार आहोत, बसने जाणार आहोत की ते आता तुम्हाला बघायला भेटेलच पुढे। तिथं आता आम्ही बसची वाट बघतोय। दगडूशेठ हलवाई गणपतीचं आपलं देवस्थान आहे, तिथं आता आम्ही भेट देणार आहोत पहिल्यांदाच। तर बघूया कसं वाटतं आता, तिकडे गेल्यावरतीच समजेल। आता इथं बससाठी थांबलो आम्ही, अजून काय बस काय आली नाही आहे आणि इकडच्या बस पण जरा वेगळ्या असतात। पहिल्यांदाच आलो आहे मी, तर बघितलं तर वेगळाच होता, ग्रीन वगैरे बस होत्या एकदम। सिटिंग अरेंजमेंट पण बसमधली वेगळीच होती, आपली असते तिकडे कोकणातली तशी नाही आहे। तर आता बस थोड्याच वेळात आली की बघू आपलं पुढचं। पुण्याच्या महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत त्या बसमध्ये आहोत आपण। बघा आम्ही सगळे आलो आहे। इथलं जरा सिटिंग अरेंजमेंट वगैरे वेगळीच असते, आधीच बोललेलं तुम्हाला। एकदम आजूबाजूला बघू शकता असं स्पेसेस ठेवली नाहीत त्यांनी, ब्लँक स्पेसेस उभं राहण्यासाठी। थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो। हा बघा अशा मधून अशा उभ्या राहायला पण जागा असतं। एकदम मस्त बसेस आहेत, आपल्या कोकणात अशा नसतात पण या इकडे पुण्यातल्या वेगळ्या बसेस आहेत। तर आता बसमध्ये उतरलं, आम्ही चाललो आहे आता मेट्रोच्या इथे। हे बघा जरा घाई गडबडीत आहोत आम्ही, सगळे पुढे चाललेत ऑलरेडी। तर चला आता जरा बॅकग्राऊंडला तुम्हाला ढोलताशाचा आवाज येत असेल, कारण की इथे गणपतीची तयारी चालू आहे सध्या, त्याच्यामुळे। हे बघा असं वरती जायला आहे। लिफ्ट पण इतकी मोठी आहे एकदम आणि मस्त एकदम चकाचक आहे, बघू शकता। तर आता आलो आपण, बघू शकता बाहेर पुणे मेट्रोसाठी। तर इथे तिकीट काढतोय आम्ही, बघू शकता किती जण आपण। तर मेट्रोचं तिकीट काढतोय आम्ही, हे बघा असं काढतात तिकीट, बुक करतात ते। तर हे बघा तिकीट झालं आपला काढून मेट्रोचा। आता जायचं आपल्याला मेट्रोची सवारी करायला। तर कोणी कोणी सवारी नाही केला नाही ते सांगा मेट्रोची। आता मी पहिल्यांदाच करणार आहे मेट्रोची सवारी। पुण्याचं ढोलताशा पथकात जोमातच होतं, त्यामुळे माझा आवाज काय व्हिडिओमध्ये येत नव्हता। तर सगळ्यात आधी गेलो एंट्री गेटच्या इथे। एंट्री गेटच्या इथे आमची चेकिंग झाली। चेकिंग झाल्यानंतरला तिकीट स्कॅन केला, ग्रीन लाईट पेटली आणि पुढे गेलो आणि लिफ्टसाठी वाट बघितली। वरती जाणार आहे लिफ्ट प्लॅटफॉर्मला। ढोलताशा पथकाचा आवाज पण कमी झालाय, त्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला नीट। आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार, आता आलोय वाटतं, आलो पण लगेच। बघा ढोलताशा पथकाचा आवाज लिफ्टमध्येच कमी झालेला, त्यानंतर बाहेर आलो, पुन्हा आवाज यायला लागला। बोललो व्हिडिओ करून ठेव्या, नंतरला व्हॉइस ओव्हर करता येईल, त्यामुळे व्हिडिओ केली। आणि आजूबाजूचा प्लॅटफॉर्मचा जो एरिया होता ना, एक नंबर होता, एकदम स्वच्छ क्लीन। एवढी तारीफ करत तो मेट्रोचं दर्शन झालं आणि मेट्रो जवळजवळ यायला लागली। मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडले आणि आतमध्ये आम्ही प्रवेश केला। काय माहीत कसली पनोती लागली होती, पण मोबाईलमधून सारख्यांदा आपला माईक डिस्कनेक्ट होत होता। मी आपल्या माईकच्या भरोशावर बोलत जात होतो, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता। मेट्रोमधून दिसणारे बाहेरचे नजारे एक नंबरच दिसत होते आणि मेट्रोमध्ये काही माणसं आरामात एकदम बसली होती आणि काही माणसं हँडलला लटकत होती, त्यात आम्ही लटकत होतो। पुणे मेट्रोमध्ये आपण आहोत आणि कोकणातून आपण पुण्याला पहिल्यांदाच आलो आहे आणि या ठिकाणचा प्रवास जरा वेगळा आहे। AC आहे, त्यानंतर मेट्रो सिटी एरिया आहे पुणे, त्यामुळे इथला अनुभव हा वेगवेगळाच असतो। तुम्ही पाहताय की आम्ही मेट्रोने प्रवास करतो आहे। येथील बसण्याची व्यवस्था असेल, अनाऊन्समेंट असेल, आपल्या गावच्या पेक्षाही वेगळी आहे आणि वेगळाच अनुभव या ठिकाणी येतो आहे आम्हाला। कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहतच असाल। दरवाजेसुद्धा आपोआप उघडतात। इथे सगळे एक साईडला उभे आहेत। पप्पा दोन हातांनी काय पकडलं, हे बघा पप्पा पण आलेत आमच्यासोबत।
सध्या गर्दी पण जास्त आहे, बघू शकता आजूबाजूला. मगाशी ज्या वेळेला चढलं त्यावेळेला एवढी नव्हती गर्दी. लगेच पाय टाकायचं आपल्याला. तर ज्या वेळेला मागच्या वेळेला आपण मेट्रोमध्ये चढलो ना त्यावेळेला असं काय नव्हतं. आता बघू शकता की सेफ्टीसाठी बनवलेलं आहे. माझ्या मते तरी पहिल्यांदाच प्रवास करतो आहे, त्यामुळे त्याला काय बोलतात ते एवढं काय मला माहिती नाही. त्या साईडला बघितलात तर या साईडला पण तुम्हाला बघायला भेटेल आहे बघा असे. म्हणजे ज्या वेळेला मेट्रो येते, मेट्रोचे दरवाजे ओपन होतात त्यावेळेला हे पण ओपन होतं आपोआप. तर आता मेट्रोची वाट बघतो आम्ही. आता ज्या वेळेला मेट्रो येईल परत त्यावेळेला आम्ही त्याच्यात चढणार आहोत आणि आपल्याला जायचं आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. तर आपण पोहोचणार आहोत लवकरच. तर चला, आता आपण जिथं आलो आहे ना ही जमिनीखालची जागा आहे एकदम. आता जर आपण मेट्रोमधून बाहेरचे पण शॉट्स आपण काय घेणार आहोत तर त्यातून दिसेल की पूर्ण असा एकदम पोखरलेला आहे, भुयार केलेला आहे आतून आणि त्यातून ती मेट्रो जाणार आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी बघायला भेटणारच आहेत लवकरच. तर बघूया आता कधी मेट्रो येते ते आता समजेलच. इथे साईडला लावलेलं आहे कळण्यासाठी की मेट्रो किती वेळात येईल ते बघूया आता. तर 3 मिनटं बाकी आहेत. आता 3 मिनटात आपली मेट्रो येईल लवकरच इथे. तर आपल्याला लवकर पटापट चढायचं आणि आपल्याला जे पाहिजे ते शूट करायचं आणि नंतरला परत बाहेर यायचं. तर चला, मेट्रो आले, आवाज येतो आहे, तुम्हाला इथून दिसणार नाही कारण की लावलेलं आहे बाहेर त्याच्यामुळे. पण हे बघा आता जवळच येईल. ही बघा आली मेट्रो, आली. आता हे ओपन होती आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ही बघा आली मेट्रो, महा मेट्रो. पब्लिक बरीच आहे आत. ती बघ तिकडून पण पब्लिक आली, गर्दी आली. त्या बाजूला राहू ना. आतमध्ये मेट्रोमध्ये आपल्याला व्हिडिओ करायला नाही भेटली कारण की जास्त गर्दी होती. आता मेट्रो पण गेले आणि आता आपण वाट बघतोय परत एकदा लिफ्टची. आताच काही लोक गेलेत आतमध्ये आणि आता परत याल त्यावेळेला आपण जाणार आहोत. खालती जायचं आहे की वरती जायचं आहे? वरती जायचं आहे आता. मगासपासून खालती जात नाही. हाँ, सध्या जमीन के नीचे है हम, तो ऊपर जाना पड़ेगा अभी. कुठून पण जाऊ शकतो, किंवा मागून येतो. तर गर्दी बरीच आहे व्हेरिफिकेशनसाठी पण. टाकू थोड्या वेळ उभे राहा. त्या तऱ्हेने मेट्रोचा प्रवास आपला कंप्लीट झाला आहे. आणि तुम्हाला हा मेट्रोचा प्रवास कसा वाटला, मेट्रोच्या सुविधा आहेत त्या कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.